नमस्कार मंडळी, आज आपण गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटात खूपच स्वादिष्ट मिल्क पावडर आणि खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत. अचानक पाहुणे आले तर घरी आपण लगेच काही तयार करायचं म्हटलं, स्वीट करायचं म्हटलं तर वेळ लागतो. परंतु ही बर्फी अशी आहे की फक्त आपण 5-7 मिनिटात तयार करू शकतो. बर्फी बनवायला काय साहित्य पाहिजे तर ते सविस्तर मी खाली लिहून देणार आहे. तसं बघितलं तर जे मी माप घेतलेलं आहे तर त्या मापाने 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी साखर, हे साहित्य परफेक्ट आहे. 3-4 वेलचीची पावडर घ्यायची किंवा वेलची याच मिश्रणामध्ये टाकून मिक्सरवर बारीक करायचे आहे. म्हणजे हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. बस एवढंच क्रिया आपल्याला करायची आहे. बाकी यात दूध टाकायचं, मिक्स करायचं आणि तुम्ही सफेदही बर्फी करू शकता किंवा मी विशिष्ट कार्यक्रमानिमित्त ही बर्फी तयार करत आहे तर यामध्ये कलरचा वापर केलेला आहे. तुम्ही कलर न वापरता ही बर्फी तयार करू शकता. आता माझ्याकडे साय आहे, मलई आहे, तुम्ही मलई टाकलेली आहे. पण मलई टाकायलाच पाहिजे ही जरूर नाही, फक्त दूध टाकूनही तुम्ही ही बर्फी करू शकता. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यासाठी आपल्याला काजू बदामचे तुकडे लागणार आहेत. म्हणजे 5-6 बदाम, 5-6 काजू आणि मी थोडासा पिस्ता घेतलेला आहे. हे साहित्य लागणार आहे. तसेच पाव वाटी किंवा पाव वाटीपेक्षा जास्त दूध लागणार आहे. मी मलई घेतली त्यामुळे मला पाव वाटी दूध लागलेलं आहे. जर तुम्ही मलई घेतली नाही तर तुम्हाला थोडंसं जास्त लागू शकते. आणि तुमच्याकडे जर मलई नसेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे तूप टाका, साजूक तूप टाका आणि मस्त मौसूत या मिश्रणाचा उंडा तयार करून घ्या. जरी आपल्याला हा आता पातळ वाटत असेल तर हा थोड्या वेळाने उंडा घट्ट होतो. त्यासाठी हे पीठ पातळच मळा, जास्त घट्ट करू नका किंवा जास्त पातळही करू नका. तर बघा आता आपला उंडा तयार करून झालेला आहे. त्याचे मी 3 तुकडे केले, कारण मी ही मिठाई 3 कलरमध्ये बनवणार आहे. 3 म्हणजे 2 कलरमध्ये आणि 1 व्हाईट, तिरंग्याच्या कलरमध्ये मी ही बर्फी तयार करणार आहे. तर एका उंड्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता टाकणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. रेसिपी कशी आहे ते तुम्हाला समजली, साहित्य काय आहे तेही समजलं. तर आता ही बर्फी कशी करायची, 1 कलरची, 2 कलरची, 3 कलरची, तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता यामध्ये मी ऑरेंज कलर घेतलेला आहे. तिरंग्याची बर्फी तयार करणार आहे म्हणून ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर लागणार आहे आणि 1 व्हाईट कलर तर आहेच. बर्फी करायला अतिशय सोपी आहे, परंतु खायला अतिशय स्वादिष्ट आहे आणि पौष्टिक आहे. ऑरेंज कलरचं पीठ मळून झालेलं आहे. आता शिल्लक राहिलेल्या भागामध्ये आपण ग्रीन कलर टाकणार आहोत. कलर टाकताना तुम्ही त्यामध्ये 2-3 थेंब दुधाचे टाकले तरी हरकत नाही. म्हणजे कलरवरती दूध टाकल्याने कलर लवकर या पिठामध्ये मिक्स होईल. जर तुमचं मिश्रण पहिलेच जर ओलसर असेल म्हणजेच मऊ असेल तर टाकू नका, जास्त पातळ करायचं नाही. तर आता हिरवा कलर आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. तर बघा मस्त हिरवा कलरही तयार झालेला आहे. माझ्याकडे मलई असल्यामुळे मी यामध्ये तुपाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा या मिश्रणाला तुपाचा अंश आलेला आहे, तूप सुटलेलं आहे, कारण मलईमध्ये भरपूर तूप आहे. माझे हातसुद्धा तुम्हाला तुपकट दिसत असतील. तर आता हिरवा कलर आपण खाली घेणार आहोत. व्यवस्थित याची पट्टी तयार करायची, दाबून दाबून याला प्लेन करायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर सेम बर्फी तयार करायची आहे तर अशा प्रकारे बर्फी तयार करा. नाही तर तुम्ही एकाच कलरची घेऊन एका ताटाला तूप लावायचं आहे आणि त्यामध्ये बर्फी सेट करायची आहे. थोडंसं मिश्रण पातळ करायचं आहे आणि ताटामध्ये ती थापून गोलाकार म्हणा किंवा चौकोनी बर्फी थापायची आहे आणि नंतर त्याच्या वड्या पाडायच्या आहे. तशा प्रकारेही तुम्ही वड्या करू शकता किंवा जर तुम्हाला अशा प्रकारे वड्या करायच्या असतील तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाही तुम्ही वड्या करू शकता. तर आपण हिरवा भाग खाली ठेवलेला आहे, त्याच्यानंतर सफेद भाग मध्ये ठेवलेला आहे आणि ऑरेंज कलरचा भाग याच्यावरती ठेवणार आहोत. म्हणजे आपली तिरंग्याची बर्फी तयार होईल. बऱ्याच रेसिपी अशा असतात की त्याला काय साहित्य पाहिजे आणि त्या कशा केल्या जातात हे माहीत पडलं म्हणजे आपण ती रेसिपी आपल्या मनाने करू शकतो. फक्त प्रमाण, साहित्य आणि थोडीशी कृती ही जाणून घेतली म्हणजे ती रेसिपी आपण
दाखवल्यापेक्षाही परफेक्ट करू शकतो किंवा आपल्या मतानुसार आपण जशी पाहिजे तशी करू शकतो. तर बघा आता बर्फी मस्त सेट होत आहे. याला फ्रीजमध्येही ठेवायची गरज नाही. अशीच ही बर्फी कडक होते आणि वर राहते. म्हणजे नो गॅस नो फ्रीज आणि वेळही कमी, झटपट. तर आता थोडंसं सुकामेवा मी वरून टाकणार आहे. पिस्ता टाकलेला आहे आणि एका साईडला सुकं खोबरं टाकणार आहे. व्यवस्थित याला लावून घेणार आहे आणि याच्या वड्या पाडणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर तुम्ही बघताच आहात की 2 मिनिटामध्ये बर्फी मस्त कडक झालेली आहे. फ्रीजमध्येही ठेवायची गरज पडली नाही. तर बघा कापताना थोडीशी जड जाते, म्हणजे बर्फी मस्त सेट झालेली आहे आणि आरामात ही बर्फी 8 दिवस टिकते. वर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. मग काय, व्हिडिओ बघून बनवणार ना बर्फी? अवश्य बनवा, कारण रेसिपी खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि चविष्ट आहे, स्वादिष्ट आहे. आता सर्व बर्फीचे काप आपण कापून घेऊ. बर्फी मस्त सेट झालेली आहे आणि आता आपण ही कापून घेत आहोत. आपल्याकडे बरेच सण आहेत की ज्या सणाला आपण बाहेरून बर्फी विकत आणतो, पेढा विकत आणतो. तर अशा प्रकारे जर आपण घरच्या घरी बर्फी तयार केली तर कमी साहित्य, कमी खर्च आणि कमी वेळेत, तसेच गॅस पेटवायची गरज नाही किंवा फ्रीजमध्येही ठेवायची गरज नाही, अशा प्रकारची बर्फी आपण झटपट करू शकतो. तर बघा मस्त बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही यामध्ये कलर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही हरकत नाही. बिना कलरचीही बर्फी तुम्ही करू शकता. तर मग आता सणासुदीला बर्फी किंवा पेढा आणायची गरज नाही. अशा प्रकारची मिठाई आपण घरी बनवू शकतो आणि खाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे भेसळमुक्त आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. रेसिपी कशी वाटली तर ते कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता तेही लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.